डीजे बसलेले आहेत आमचे थंडा घेत आहेत. हाय गाईज, नमस्कार. तुमचं स्वागत आहे दिनेश म्हात्रे व्लॉग आहे आपल्या आगरी यूट्यूब चॅनलवरती. गाईज बरेच दिवसातून व्हिडिओ टाकला नव्हता, तर बघूया चला. आज आम्ही चाललो आहे फार्म हाऊसला. माझे मित्र गेलेले आहेत फार्म हाऊसला पुढेच आणि मी पाठीमागून जात आहे. तर चला तुम्हाला दाखवतो मी आपल्या फार्म हाऊसची मजा. गाईज आता निघालो आम्ही. बाहेरची लाईट राहली चालू. या बॅगा बघा, ही आमची गाडी आहे. चला रे पंतरलो, गाडी खोलो, सामान अंदर आलो. आमचा पाठीमागची जागा आहे. स्पीकर ठेवले यांनी. चला गाईज आता CNG भरून निघालेलो आहे. गाईज आता 6 वाजला पोहोचलेलं आहे. तर आमचा मित्र येणार आहे. गाईज माझा मित्र येते. कधीपासून तुमचा पाठीमागं जाऊ ना, अजून पोहोच नाही. तुझ्या पाठीमागं जाऊ 2 मिनिटांना लो. गाईज ही बघा, ही गाडी बघा अमृत नानाची. चला आता याच्या पाठीमागे. हा बाई वाटते हे आलेलं आहे. गाव चालू झाले, इथंच कुठेतरी आहे. आंबूर चालले सुसाट. आईच आता आम्ही चणे शेंगदाणे घेऊन ये. आमचं वारू बघा पहिले पोचलेले. तर गाईज आता आम्ही पोचलेलो आहे, बघू शकता. हे बघा फार्म हाऊस. फार्म हाऊस मध्ये पोचलेलो आम्ही. अमृत भायाबाग एक्सप्रेस ड्रायव्हर आमची मंडळी पहिलेच आलेली आहे. ते बघा पोरी इथं मस्त आंघोळ करून बसलेल्या झुल्यावरती. झुला करा झुला. बाबा त्याही झुलतान ना, यावी खालतान. बाबा चिकन फ्राय ना मस्त पैकी. थम्सअप बाबा. हे बघ गार्डन हे गोलट्या काय करत्या. कसा खोला तो बाबा. अल्पेश साहेब बघा एन्जॉय करत आहे, पाण्याची मजा घेत आहे. कोण आहे नवीन? मी म्हणजे हो नाव बिव आहे की नाही. आरती नाही यो कोण बारका पोऱ्या यो आऊ सक बारका पोऱ्या कोण यो. अरे कालीराम गोडबोले भी आहे, गोलते भी आहे बघा. अरे ये तो आपला संची है मुझसे कोई स्मार्ट बताओ. खुद नहीं तुम खुद देख. ही कंची आयडिया, ही कंची आयडिया. मतलब बघा वो अलग ही लेवल का बंदा था. ही कंची आयडिया बघा. चेतन ब्लॉग बघा. काय गुरी. अरे प्रत्येकाने हाय बोला. बरेच दिवसातून आपण सर्व एकत्र आता आपण फार्म हाऊस वरती आलेलो आहे. रजनी वहिनीला वाटते जाम प्रभाकर भाईने शिवा दिल्या म्हणून पहिल्या तशा तोंड पारली तिचा. तुमचा नाही काय भांडण झाला. ओके तुमचं भांडण झाले का? तुमचं पण झाले. मग हात करायला काय जेवल्या की नाही? हां वहिनी तुमचं पण झाले का? ओके. आणि हे बघा चिकन फ्राय होते मस्तपैकी गावठी चुलुंबावरती बनवत आहे. आणि आमचे स्पेशल कुक आहे. यांना सगळ्यांना उपास आहे म्हणजे आम्हाला जास्त मीठ टेकतीलच. चला तर मग आपण जाऊया आपल्या व्यवस्थेवरती. आपले मित्रमंडळी तिकडे गेलेले आहेत व्यवस्था करायला. एकदम जबरदस्त आपले विजय पाटील शेठ यांचा फार्म हाऊस आहे. मी इथं पहिले आलेलं आहे. इथं इन्व्हर्टर बॅटरी मीच लावले बघा. ही पण हे आउटर किचन म्हणजे बाहेरचं किचन आहे. आणि ही बघा व्यवस्था केलेली आहे भाईनी सली. यो बा यो उगरा नागरा बघा. नाही झाडाला मस्तपैकी लावलेली आहे. या तुम्हाला कधी जर इथं पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करायचं. नंतर देतो आम्ही कॉन्टॅक्ट नंबर. जागा खूप आहे आणि नदी किनारीच एकदम.
फुल एन्जॉय. हे बघा फुल एन्जॉय. बघा ही असे इथं सगळी व्यवस्था. गार्डन आहे, एवढी जागा आहे. बघा आमची व्यवस्था सर्व कोलबी, काले मासे, चिकन, सलाड आणि हे बघा हे आहे आणि सर्व काही व्यवस्थित आहे. बसलेले आहेत आमचे थंडा घेत आहेत. टॉपचा विषय चल. काय बोलतोस तू? पोहला नाही तू? मी पण पोहतो नाही. बघ ना ओला आहे ना मी. मला फसवतो. चार्जिंग पण आपलं हे बघा समृद्धी महामार्ग टोल नाका दिसत नसेल. सकाळचे दाखवतो तुम्हाला. गाईज गुड मॉर्निंग. आता सकाळ झालेली आहे, आम्ही आता उठलेलो आहे. आणि हे बघा हे एक अशी झोपडी बनवलेली आहे जी पाण्यामध्ये ड्रमच्या वजनावर ठेवलेली आहे. ड्रम तरंगते त्याच्यावर झोपडी. आणि हे बघा गावातील लोक नदी किनारी कपडे धुवायला आलेले आहेत. पूर्ण नदीचा भाग आहे आणि तिकडनं कोणतरी होडी घेऊन येत आहे. हे बघा ते ओली नाही तो असा या गोल नाही होडी नाही आहे. ओली नाही ते गोल. आणि हा ब्रिज बघा समृद्ध हायवेचा. तिथंशी टोल नाका आहे. हा टोल नाका तुम्ही बघता टी व्हीमध्ये तोच आहे. हे बघा पोरं आलेले आहेत याच्यामध्ये. हे पूर्ण असं शेवाल नदीमध्ये जमा झाले. तो बघा फार्म हाऊस, तिथं गाड्या आहेत. पूर्ण नदीच आहे. काही जे बघा ते अशा प्लेट आहेत. या प्लेट पाण्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि तिथं रस्सी बांधून त्याचं पाण्यावर तरंगतात. आणि मग तिथून मग हा रस्ता झोपडीत जाण्याचा. लाईट बीट लावली, रात्री वायर नसल्या कारणाने नाही लावता आली. आणि आता मी पाण्यावरच चालतोय प्लेटच्या सहारे याने. चलो काल पोट्या उठलेला आहे. हे बघा उचराला आंघोळ करते मानसी आणि गोलट्या. भाईने मच्छी आणलेली आहे. कुठून आणली? नदीमधून पकडून आणलं बघ. बघा एवढी मच्छी आहे. बाबा एक नंबर काम आहे. एक नंबर नाश्ता. गाईज आता सर्व सामान बिमान आम्ही आता जाऊन मार्केटवरून आणलेलं आहे. हे बघा पाणी बिनी सर्व. नाही काही नाही.
बघा शीतल वहिनी भात केलेला आहे. वहिनी भात दाखवा. जेवणाही तयार झालेली आहे. फक्त शीतल वहिनी इकडं बनवते, बाकी सगळे जण तिकडं मजा करतात. तिकडे बघा मी पण चाललो आता त्यांच्याकडे. सगळी नाश्ता करत आहे. यांना सगळ्यांना आम्ही आमचा DJ यो अन्नू मलिक. Oh, she's putting up her bangs. That's concealer. I remember now. This is called eyeliner. Ta-da! Oh, now ए नाश्ता आणले तुमच्यासाठी. धन्यवाद धन्यवाद. नाश्ता करा, एन्जॉय करा. हे बघा मी काय बोलतो. हो दिले वहिनी 2:30 निघायचा का लक्षात. जे बघा तर भाई बंधू थंडा प्यायला या झोपडीमध्ये जी पाण्यावर तरंगते नदीमध्ये आलेलं आहे. नदीचा आहे, रात्री दाखवला होता. आणि समृद्धी हायवे आहे. आणि मी इकडे चला अशा पाण्यामधून जायला लागते. असा ही नदी आहे आणि हे पाण्यावर तरंगतात. असे बांधून ठेवलेले आहेत. भाई लोकांनी थम्सअप आणल्याबद्दल किती नाच आले त्यांना बघा. आता थम्सअप पिऊन मजा करणार आहेत. अंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी है. सिक्युरिटी आलेला आहे. मस्त जॅकेट बिकेट घालून. ते हार्दिक कशा आहे बाला काम कर नाही. माचीस घेऊन जरा माचीस नाही तुम्हाला थंडा बिंडा प्या द्या ना. माझी आणा ना प्लीज प्लीज. स्टोरी का हे बघा हे बाहेर चारता येत नव्हता. चारला कसा मी चौथ्या ट्रायल मध्ये. ट्रायल तुझी काही ओळख नाव जोडते. हा तू केसून दे कोणत्या तो ठेव ठेव रे. तू केसून दे ठेव. तू केसून दे तू केसून दे. काहीच आता आम्ही आता थंडा बिंडा पिलेला आहे आणि आमची आता पार्टी झाली आहे. बघा आम्ही या झोपडीमध्ये बसून नदीमध्ये बसून आम्ही थंडा पिला, थोडा नाश्ता केला. आणि बघा इकडे गाववाले हो केला ना. आता गोविंदादा आता कोणला कॉन्ट्रॅक्टरला फोन करत आहे. त्याचे 3 लाख रुपये अटकल्यात. तो किती देतो ते तर बघू. आता 30 MC लावील 30,000 बिल. मी या झोपडीमधून थंडा पाणी नाश्ता पाणी केलेलं आहे. आणि आता आम्ही आता पाण्यामध्ये म्हणजे नदीमध्ये उडी मारणार आहे. आम्हाला पहिले लहानपणापासून पोहायला येतो. तुम्हाला दाखवतो. आता प्रभाकर भाई आमचा. हा आता दिनेश म्हात्रे. अरे पकाच येतो. हा थांबा 1 2 3. संजय म्हात्रे. काय आता आम्ही ना हे करून आलेलो आहे. हे बघा आता सगळी जेवत आहे लेडीज मंडळी. हे बघा रेश्मा बी जेवली बघ. शीतल वहिनीने खूप जास्त काम केलेलं आहे. सकाळी लवकर उठून व्यवस्थित. धन्यवाद वहिनी. आणि आता आमची जेवायची बारी आहे. धन्यवाद. तुम्हाला ब्लॉग बघा, मजा घ्या. कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा. गोविंददादांनी खूप पैसे आणले होते आणि पावसात त्याला ढकलला हार्दिकनी. हे बघ यांनी ढकलला आणि गोविंददादाचे आमचे पैसे भिजले. तो आता सुकवता गाडीवर ठेवून. बस ताईकडे होतं ना सेट मध्ये. नमस्कार. आमचा म्हणजे मित्रमंडळीचा म्हणजे फॅमिली सगळं जो फार्म हाऊसचा जो कार्यक्रम आहे तो आता जवळजवळ संपूर्णच आलेला आहे. आता दुसरी लोक येणार आहेत. त्याच्याबद्दल आम्हाला फार्म हाऊस सोडणे गरजेचं आहे. आमचं आता जेवण झालेलं आहे. आम्ही आता तयारी करणार. आता आम्ही आमच्या घरात निघणार. म्हणून हा व्लॉग मी इथंच संपवतो. तुम्ही बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एन्जॉय करा. धन्यवाद.